कधी ऐकलंय का मारण क्रिया नावाची गोष्ट, ज्यात एखाद्याचा शेवट ठराविक तासात होतो? 12 तास, 24 तास, हे खरंच असतं की फक्त अफवा आहे? मारण क्रिया म्हणजे नेमकं काय असतं? तर तंत्रविद्येत ती सगळ्यात धोकादायक मानली जाते आणि असं म्हणतात की ही क्रिया मुख्यतः श्मशान व मसान साधनांशी जोडलेली असते. पण हे सगळं पूर्णपणे करणाऱ्या व्यक्तीवर अवलंबून असतं. तो कोणती शक्ती वापरतोय आणि त्याची साधना किती खोल आहे यावर सगळं ठरतं. सगळ्या तांत्रिक शक्ती सारख्या नसतात असं मानलं जातं. ज्याच्याकडे भूत सिद्धी असेल तो भूत शक्तीने काम करतो, तर ज्याच्याकडे प्रेत सिद्धी असेल तो प्रेत शक्तीने. मात्र तंत्र फक्त नुकसानासाठीच वापरलं जातं असं नाही. कारण अनेक लोक सांगतात की तंत्रविद्येद्वारे काही असाध्य आजार बरे झालेत. पण पाय मोडल्यास उपचार डॉक्टरच करेल, कारण तंत्र तिथे काम करत नाही. आणि जर त्रास निगेटिव्ह एनर्जीचा असेल, जो मेडिकल रिपोर्टमध्ये दिसत नाही आणि सायन्सच्या चौकटीत बसत नाही, तर तो फक्त ऊर्जा समजणारा माणूसच हाताळू शकतो. म्हणूनच काही गोष्टी सायन्सच्या पलीकडच्या वाटतात. पण त्या खरंच आहेत का? की आपली भीतीच त्यांना वास्तव बनवते?